मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आणि विश्वासू कोल्टे पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। कोर्टाची नोटीस, कोर्टाचे आदेश आणि त्यानंतर मुंबई पोलिसांची नोटीस, काय नोटीस आहे, तुमची काय भूमिका आहे? माननीय कोर्टाने काल निर्णय दिला, आमच्या सगळ्या गाड्या इथून बाहेर काढा। आम्ही काढल्या, सगळे मुंबईला गेले। दादाच्या एका आदेशावर मनोज दादाने आदेश दिला, आपल्याला कोर्टाचे नियम पाळायचे। आम्ही सगळे रात्री 2 वाजेपर्यंत फिरलो, प्रत्येकाला विनंती केली। सगळ्या गाड्या आता नवी मुंबईच्या हद्दीत पाठवल्यात, मुंबई महापालिकेच्या बाहेर। कोर्टाचा सन्मान यातून केलाय। दादाच्या एका आदेशावर सगळे कोर्टाचा सन्मान करतात हे आम्ही दाखवून दिले। आणि परत तरी रात्री उशिरा किंवा सकाळपर्यंत आम्हाला नोटीस येते की आमची परवानगी नाही आझाद मैदानात। आम्ही परवानगीसाठी रोज अर्ज करतोय। पहिल्या दिवशी परवानगी दिली, टप्प्याटप्प्याने देतील असं वाटलं होतं, परंतु मला सांगायचंय आझाद मैदान हे डेडिकेटेड उपोषणासाठी आहे। त्याच्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथं आंदोलन झाले, हे ऐतिहासिक ठिकाण आहे। आणि मला वाटतं लोकशाहीत उपोषण करायला कोणाला त्रास नसताना त्या मैदानात उपोषण करायला कोणी परवानगी नसल तरीही काहीतरी आम्हाला उपोषण करायला कोणी अडवू शकत नाही। अडवू नये ही विनंती आहे। आणि लोकभावनेचा आदर करावा, सरकारनं करावा, पोलीस बांधवांनी करावा आणि माननीय न्यायदेवतेने सुद्धा करावा। जसं आम्हाला न्यायदेवतेने सांगितलं की बाबा तुम्ही मुंबईच्या बाहेर व्हा, मुंबईला त्रास होतोय, मान्य केलं आम्ही। इथल्या लोकांची ती भावना होती, त्रास होतोय, आम्ही ते मान्य करून सगळे लोक बाहेर गेलो। आता आमच्या जनभावनेचं काय, आमचे एवढे सगळे बांधव 5 आल्यापासून 4-5 बांधव आमचे शहीद झाले तिथं। त्याच्या अगोदर 2 वर्ष मनोजदादाचा लढा, 500 पेक्षा अधिक बांधवांनी आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी। याचा कुणी, या जनभावनेचा कुणी आदर करणार आहे का? आमच्या अनेक लोक एवढे मोर्चे झाले, आमच्या सभा झाल्या, एवढे उपोषण झाले। मनोजदादांनी 7 वेळा उपोषण केलं, परंतु राहिलेल्या मागण्याबाबत माननीय न्यायालय सरकारला निर्देश देणार आहे का? सरकारला आमच्या मागण्या मंजूर करा म्हणून आमच्या जनभावनेचं सरकार त्यांना आदेश करणार आहे का न्यायालय सरकारला? ही न्यायालयापुढे आमची एक अर्थ याचना आहे, आमची प्रार्थना आहे। आम्ही त्यांना बाकी सूचना किंवा काही करू शकत नाही, पण त्यांच्याकडे विनंती आणि हात जोडून पाया पडून त्यांच्याकडे ही मागणी करू शकतो लोकशाही मार्गाने। पोलिसांनी जी तुम्हाला नोटीस दिली आहे त्याच्यामध्ये म्हटलं 1 वाजेपर्यंत तुम्ही आता सगळे वाहनच नाही तर मैदान देखील खाली करा। मग त्या सूचनेचं पोलिसांचे पालन करणार की कायदेशीर पुढची लढाई तुम्ही काय लढणार आहात? नाही, आमचे वकील बांधव तिथं जाणार आहेत। मनोजदादांनी सांगितले आम्ही मुंबई सोडणार नाही, आझाद मैदान सोडणार नाही। उपोषण आहे त्यांचं, उपोषणात मला वाटतं आम्हाला कोर्टाचा मार्ग मोकळा आहे। सकाळी वकील बांधव आमचे लागलेत त्या तयारीला। आम्हालाही न्याय आहे ना, न्याय मिळेल ना। सरकारनं न्याय नाही दिला, प्रशासनाने नाही दिला, पोलिसांनी नाही दिला तर आम्हाला कोर्ट न्याय देईल। जसं त्यांची बाजू ऐकून घेतली, आमची बाजू ऐकून घेतील, आम्हाला न्याय देतील ही अपेक्षा आहे। आणि नोटीसीचं उत्तर सुद्धा मनोजदादाचे वकील सगळे देतील। पण मनोजदादांनी सांगितलंय मरेपर्यंत किंवा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही इथून हटणार नाहीत आणि त्यावर मराठे सुद्धा ठाम आहेत। एक मार्ग मोकळा केलाय तुम्ही, हा दुसरा मार्ग कधीपर्यंत मोकळा होईल? नाही, सगळे मार्ग मोकळे केलेत। इथं जे आहेत ना फक्त आझाद मैदानाच्या गाड्या, आपला महापालिका मार्ग, जेवणाच्या गाड्या वगैरे ह्या पण रिकाम्या करतोय। पार्किंगसाठी जागा सुविधा चालू आहे। आता आमचं तेच नियोजन चालू आहे। सगळे मार्ग मोकळे करून दिलेत। रस्ता कुठला 5000 लोक आत राहतील जर पुढची परवानगी मिळाली तर, आणि बाकी सगळे लोक इथून बाकी सगळे बाहेर आहेत। 5000 लोक इथं राहतील, जे कोर्ट परवानगी देईल तेवढे लोक इथं राहतील, त्यांच्या गाड्या इथं राहतील। बाकीच्या गाड्या आणि लोक मुंबईच्या बाहेर आम्ही जाऊ, हे मनोजदादांनी सांगितलंय, त्याप्रमाणे आम्ही करू। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी अधिक संवाद साधलात। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई।